माझ्या मिसेसनी रात्री त्याला 2:30-3 वाजता फोन केला. तो काही न विचार करता धावत आला का. नमस्कार, माझं नाव अथर्व पवार. हे माझे वडील अरुण जानू पवार आहेत. मी सध्या तरी बाहेर जर्मनीमध्येच असतो माझ्या उच्च शिक्षणासाठी. त्याच कारणासाठी इन्शुरन्सचं काहीच नॉलेज नसल्याबद्दल मी प्रथमेश राऊतला यांना कन्सल्ट केली होती माझ्या आई आणि बाबा दोघांच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी. तर त्यांनी आम्हाला स्टार्टिंगपासूनच खूप गायडन्स दिला होता रिगार्डिंग हेल्थ इन्शुरन्स. कुठचा हेल्थ इन्शुरन्स आम्हाला वापरला पाहिजे, कुठचा इन्शुरन्स माझ्या आई वडिलांना फिट होईल आणि तो आम्हाला त्याचा जास्तीत जास्त लाभ घेतला जाईल. याच्यासाठी आम्हाला स्टार्टिंगपासूनच प्रथमेश राऊतनी हेल्प केली होती. एक गोष्ट मला याच्यामध्ये सांगायची वाटते की माझ्या मिसेसनी रात्री त्याला 2:30-3 वाजता फोन केला. तो काही न विचार करता धावत आला का आणि आम्हाला ऍडमिट करेपर्यंत त्यांनी सगळं सहकार्य केलं होतं. तर आम्ही हा इन्शुरन्स 2025 साली काढलेला आणि मागच्याच महिन्यात माझ्या बाबांचं हार्ट इश्यू झाला होता आणि मी जर्मनीमध्ये असल्यामुळे मला डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये बाबांशी यायला नाही जमलं. सध्या तर रात्री 3ची गोष्ट होती आणि मी नसल्यामुळे माझ्या बाबांनी सगळ्यात पहिला फोन प्रथमेश राऊतलाच लावलेला, कारण त्यांनाच माहिती होतं की काय सिच्युएशन आहे आणि कशी हँडल करायची आहे. आणि जसे प्रथमेश राऊत बोलतात की आम्ही 24 तास तुमच्यासोबत असतो आणि ते त्यांनी दाखवलं की जे ते बोलतात त्याच्यावर ते उभे आहेत. आणि माझ्या बाबांसोबत आणि आईसोबत रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजल्यापर्यंत प्रथमेश राऊत हॉस्पिटलमध्ये उभे होते. एकुलता एक पोरगा असल्यामुळे जर्मनीमधून मला इकडे पप्पांना आणि आईला सहकार्य करणं थोडंसं कठीणच होत होतं. ज्या दिवशी ते हार्ट अटॅकचा इश्यू आला होता तेव्हा तर हॉस्पिटलमध्येही माझ्या जागेला प्रथमेश उभा होता आणि त्यांनी छोटा पोरासारखं काम करून तिकडे उभं राहून सगळं काम केलं. ऍडमिशन पासून, हेल्थ क्लेम पासून ते डिस्चार्ज पर्यंत तिन्ही गोष्टीला माझ्या पहिला प्रथमेश उभा होता, कारण त्याला ह्याचा एक्सपिरियन्स होता आणि कसं गोष्टी हँडल करायच्या त्याचं त्याला नॉलेज होतं. तर प्रथमेशनी त्यावेळी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्हाला घरात मोस्टली ह्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे आम्ही हेल्थ क्लेमला स्टार्टिंगला इम्पॉर्टन्स नव्हता दिलेला. पण जेव्हा आम्हाला प्रथमेश राऊतने सांगितलं होतं की कधीही काही गोष्टी आपल्या संकटावर येऊ शकतात आणि तेव्हा आपल्याला फॅमिली सपोर्ट द्यायचा असतो आणि तरी त्यावेळीच मोस्ट ऑफ द टाइम कुठचा तरी माणूस पाठी असतो उभा पैशाचा भागदौड बघायसाठी. पण त्यावेळी आम्हाला हेल्थ क्लेम असल्यामुळे आम्हाला ती गोष्ट बघावीच नाही लागली आणि त्यासाठी आम्हाला प्रथमेश राऊत खरंच ग्रेटफुल आहे. आणि शेवटी मी हेच सांगेल की जर का तुमच्याकडे नॉलेज नसेल आणि तुम्हाला कोण चांगला ऍडवायझर पाहिजे असेल तर मी प्रथमेश राऊतला सजेस्ट करतो आणि मी माझ्या मित्रांनाही रेफर केलाय. कारण जर का तुमच्याकडे नॉलेज नसेल आणि तुम्हाला ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे इन्शुरन्स, तर तुम्ही प्रथमेश राऊतलाच कॉन्टॅक्ट करा. खालती इकडे नंबर येत असेल तर त्या नंबरवर आणि त्या ऍड्रेसवर कॉन्टॅक्ट करा. 24 तास त्याची टीम उभीच असते सोबत, तर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायला चांगला वाटेल.